माझे मिस्टर अर्जुन मार्तन बिरंगे 1997 साली भरती झाले। राजस्थान, जम्मू काश्मीर, जयपूर, हैदराबाद या ठिकाणी त्यांनी ड्युटी केलेली होते। शेवट 2001 ला लडाखमध्ये कारवाई करताना ते शहीद झाले। मिस्टरांच्या पश्चात 2 मुलांना लहानाचे मोठे केले। मुलीला सुद्धा भरती करून भारतात सैन्यात भरती करणार आहे। पाकिस्तानचे नामनिशान मिटवणारा तीच माझ्या मिस्टरांची श्रद्धांजली। जगात लय अतिरेक चाललाय, असं ते काय व्हायलाच नको। लहान लहान मुलं असतात, एवढी त्या बायकांनी काय करायचं मागं राहून। माझं लग्न 13 वर्षात झालं होतं, आणखीन 17 वर्षात तर माझे मिस्टर गेले। मग हे असं असताना आम्ही कसं दिवस काढायचं, कसं इथं वागायचं। आम्ही सुद्धा रणातच राहिल्यासारखं राहतोय रडत। सरकारनं शिकवावं धडा आणि हे सगळं नाहीसं करावं, थांबवावं सगळं, नाहीतर बायका सुद्धा घेऊन लढायला जावं, त्या सरकारनं काढावं। मग वय राहून काय करायचंय। माझ्यामध्ये त्रास आहे बघा, दुसऱ्याला ती वाईट वाटत असेल आणि एवढा पैसा दिला तरी त्याचा काही उपयोग नाही। माझे पती नितीन सुभाष कोळी मंचायत सेक्रेटरीमध्ये असताना, सेक्रेटरी ड्युटीवर असताना 28/10/2016 रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात झुंज देताना त्यांनी आपली प्राणांची आहुती दिली। पण त्यावेळीची परिस्थिती अशी की दिवाळीचा क्षण खरोखरच असताना सगळं आपण भारत देश आज दिवाळी क्षण साजरा करत होता, पण त्याच वेळीच आपल्या रक्षणासाठी लढणारे जवान वीर असतात, त्यांना कुठली दिवाळी कुठला सण असतो, त्यांना कुठलाही सण नसतो, पण ते अहोरात्र आपल्यासाठी, देशासाठी आणि डोळ्यात तेल घालून देशासाठी लढतात। त्यावेळेस ड्युटी करत असताना त्या रात्री 6:30 वाजल्यापासून फायरिंग चालू होते। त्यावेळेस फायरिंग चालू असताना त्यांनी कशाचाही विचार नाही केला। 10:30 वाजेपर्यंत त्यांचं फायरिंग चालूच होतं आणि त्यावेळेस असं आम्हाला समजले की ती पोस्ट खरोखरच पाकिस्तान हा काबीज करत होता। त्यावेळेस खरोखरच आमचे हे नाही होते म्हणून ती पोस्ट वाचली आणि 10 जणांचं संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले। खरोखर त्या जवानांना सुद्धा पत्नी असते, मुलं असतात, त्यांचंही जीवन असतं। अशी किती होणार आहेत शहीद। या शहीदावर फक्त आपण शहीद झालं अश्रू घालायचं, फक्त एवढंच करायचं का? पण त्यांच्यासाठी नुसतं आता महाराष्ट्रात वेतनवाढ, कर्जमाफी करा म्हणून आंदोलन करतात, पण ह्या शहीदांसाठी जवान वीर पुत्र महाराष्ट्राचे शहीद होतात म्हणून या पाकिस्तानला मुळापासून कोण नष्ट करावा असं कोणाच्या मनात येत नाही का? नुसतं आंदोलन केलं मग झालंच का? त्यांना मुळापासून नष्ट करून टाकायला पाहिजे। एक तर ज्यावेळेस ते आमचे फायरिंग करत होते आणि देशाच्या रक्षणासाठी शत्रूंशी सामना करत होते, ज्यावेळेस त्यांचा रक्ताचा थेंब जेवढा खाली पडलाय तेवढा मला असं मनातून वाटते, आमच्या घरच्यांना आणि आम्हाला असं वाटते की त्या पाकिस्तानला, दहशतवाद्यांना जे खत पाणी पाकिस्तान घालते त्यांचा मुळासकट त्यांना नष्ट केलं पाहिजे। एकदाशी त्यांचा काय सोक्ष लावलाच पाहिजे। पाकिस्तानला पूर्णपणे खलास करून टाकावे असं मला वाटते, कारण की जे जवान आपले शहीद होऊन राहिले ते कोणत्याही याच्यातलं असो, महाराष्ट्रातलं असो की आपल्या सीमेच्या याच्यातलं आहे, मला वाटते की त्यांनी चांगलं असं ठाम विचार भारतीयांनी हे करावे की त्या पाकिस्तानवर हल्ले करावे। जसं पाकिस्तान आपल्या भारतावरती हल्ले करून आपल्या जवानांना ठार मारून राहिले, त्यांचे शिर मुंडके कापून राहिले। ज्यावेळेस आम्ही पेपर वाचतो, पेपरवरती ऐकतो, बातम्यावरती पाहतो, त्यावेळेस मन सुन्न होते की केव्हा थांबणार बा। जसं गडचिरोली जिल्ह्यामधले मी पण एक शहीद फॅमिलीच आहे, माझे पती शहीदच झालेले आहेत। भारत सरकारकडून हीच अपेक्षा आहे की जसं पाकिस्तानचे जे हे आहेत लोक आपल्या भारतीयांच्या जवानांना शहीद करून राहिले, त्यांच्या मुलांना गडचिरोली त्यांच्या मुलांना पोरके करून राहिले, एक स्त्रीला ते हे करून राहिले। स्त्रीचं एक आत्मा किती हळहळतो ते भारतीय सरकार थोडी जाणीव घ्यावी आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांना सुद्धा
थोडं त्यांचं बंद हे करावं, नायनाट करावं आणि पाकिस्तानच्या सुद्धा लोकांना नायनाट करावं असं मला म्हणजे अपेक्षा आहे भारतीय सरकारकडून, की आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं. भारतीय आपला सीमेवरती राहणारा सैनिक असो की गडचिरोली जिल्ह्याचा पोलीस शिपाई असो, ही दोन्ही कोणी पण झाले तरी एकच शहीद आहेत. थोडी भारतीय सरकारनं लक्ष द्यावा, केंद्रित करावा असं माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून, की थोडं त्यांच्या सुद्धा जे काही सीमेवरती सैनिक आहेत त्यांनी आपल्या जीव प्राण करून भारताची रक्षा करतात, तर त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि काहीतरी त्यांनी आपलं पाठिंबा द्यावं असं मला वाटते. मुलगा शहीद होतो त्यावेळेस त्या घराण्यावर एवढं मोठं वादळ उठतं ह्याची कल्पना कधी कोणालाही करता येणार नाही. ज्यावेळेस हा प्रसंग माझ्यावर आलेला आहे, आत्ता मला समजतं की शहीद घराण्यावर केवढं मोठं संकट कोसळतं आणि हे असं किती दिवस चालणार आहे. किती जवान भारताच्या कोण्याकोण्यातून, प्रत्येक अगदी कन्याकुमारीपासून जवान काश्मीरच्या संरक्षणासाठी काश्मीरमध्ये हजर करतात. कोण्याकोण्यातून भारताच्या जवान काश्मीरमध्ये काश्मीरच्या संरक्षणासाठी जातात. त्यांचा हेतू काय असतो? स्वतःचं गाव, बायका, मुलं सगळं सोडून ते काश्मीरमध्ये काश्मीरच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी तिथं आपली जबाबदारी सांभाळायला जातात. प्रत्येक घरातून जर असा जाऊन मुलगा तिथं शहीद होत असेल तर प्रत्येक आई काय विचार करेल की आपला मुलगा मिलिटरीत जावा की नाही. खूप विचार करा. देशाचा अभिमान आहे, खूप अभिमान आहे भारताबद्दलचा. आपल्या प्रत्येक एका घरातून, शहराच्या प्रत्येक एका घरातून एक फौजी बाहेर पडावा देशाच्या संरक्षणासाठी. पण सरकारने त्यांचं संरक्षण करावं. पण ते कसं करावं? तसं करावं, कारण आज आपल्या काश्मीरमध्ये सारखे शहीद होतात जवान. मग ह्याला कारणीभूत पाकिस्तानच आहे. ह्या पाकिस्तानला असा धडा शिकवा की त्यानं परत कधीही डोकं वर काढलं नाही पाहिजे. आत्ता दगडफेक होते आणि आणखी काही तिथं देवाला कुठल्या ह्याला जातात लोक, भाविक जातात, त्यांनाही त्रास होतो. मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? पाकिस्तान. असं मी तर नक्कीच म्हणेल की ह्याला पाकिस्तान जबाबदार. तुम्ही पाकिस्तान हल्ले करतंय, पण ते किती चुका करतंय ते कधीच कबूल होत नाही की मी हे केलंय, आणि कधी होणार पण नाही. आणि त्यांची कबुली हो म्हणण्याची कधीही तुम्ही वाट पाहू नका. सरकार साहेब, तुम्ही कधीही वाट पाहू नका. कुठलीही गोष्ट सरकार पाकिस्तान कबूलच करत नाही. तर मग तुम्ही त्यांना एक धडा शिकवाच, असा धडा शिकवा की त्यांनी परत ही चूक कधीच केली नाही पाहिजे. आज माझा मुलगा शहीद झाला, मी आज रडते. माझ्यासारख्या अशा आया किती अनेक आया असतील की त्या अशा सारख्या रडत असतील, पण त्यांनी कधीही कोणाकडे तक्रार केली नाही. आपलं दुःख स्वतः गिळत ते सहन करतात दुःख. पण सरकारला माझी एक विनंती आहे की सरकार, तुम्ही काहीतरी निर्णय टोकाचा घ्या आणि ह्या पाकिस्तानला असा धडा शिकवा, हीच आमची इच्छा आहे. आज पाकिस्तान सतत हल्ले करत आहे आणि त्या हल्ल्यामध्ये भारतावर हल्ले करत आहे. आणि त्या हल्ल्यामध्ये आज आर्मीतले फारच शहीद होत आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याकरिता सरकारने ठोस पाऊल उचलावं आणि कडक कारवाई पाकिस्तानावर करावं, जेणेकरून पाकिस्तानच्या हल्ल्यापेक्षा आपले हल्ले पाकिस्तानावर जोरदार असायला पाहिजे. आणि आर्मीतल्या असो या नक्षल, आपले राज्य महाराष्ट्र राज्य पोलीस असो, आज इकडे गडचिरोलीमध्ये सुद्धा नक्षलवादी, इकडे आतंकवाद, इकडे नक्षलवाद हा कमी होण्याऐवजी जास्तच वाढत आहे. याच्यावर गव्हर्नमेंटनं विशेष लक्ष द्यावं आणि यांना महाराष्ट्र पोलीस आणि आर्मीतल्या लोकांना बुलेटिन युनिफॉर्म द्यावं, जेणेकरून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. आणि एका आर्मीतल्या यांनी 10 पाकिस्तानी सैनिक ठार करायला पाहिजे, असे युनिफॉर्म गव्हर्नमेंटने त्यांना पुरवावं, अशी मी सरकारला विनंती करते. ठोस पाऊल उचलत नाही आहे म्हणून ते आपल्यावर सतत वार करीत आहे. आणि वार असा करत आहे का आमने सामने नाही करत आहे, ते गुप्त याने पाठीमागून वार करत आहे. त्याच्यामुळे आपलं फार हिंदुस्थानातले वीर जवान
वीर जवान शहीद होऊन राहिले आहे. याकडे विशेष गव्हर्नमेंटनं लक्ष द्यावं अशी मी विनंती गव्हर्नमेंटला करीत आहे. आमचा जवान हा काही अजूनही काही मागे नाही आहे, डरपोक नाही आहे. कारण त्यांच्या रक्तातच असं आहे का प्रत्युत्तर देणे, दुश्मनाला प्रत्युत्तर देणे हे त्यांच्या रक्तातच आहे. आणि भ्याड हल्ल्याला ते घाबरत नाही आहे. असे माझा एक बंटी आज शहीद झाला, असे अनेक बंटी हिंदुस्थानामध्ये जन्माला आले आहे. आणि हे काही कमी पडत नाही आहे, कुठल्याच याच्यात कमी पडत नाही आहे. ह्या पाकिस्तानाला धडा शिकवा का भ्याड हल्ले करू नका, हिंमत असेल तर आमने सामने टक्कर घ्या. आज माझा नवरा कारगिल युद्धामध्ये वारला, ते वारून आज 20 वर्षे झाली. 20 वर्षापूर्वी मी टीव्हीला बघते, मी सुद्धा टेन्शनमध्येच आहे. पण काय काय सैनिक आहेत म्हणून टीव्हीला बघत राहते, म्हणून मी टेन्शनमध्ये, मग दुसऱ्या महिला पण टेन्शनमध्येच टीव्ही बघत असतील ना. मग काय ह्याला करावं ते सरकारने त्यांचं करूनच टाकायचं ना. आम्ही एवढी मुलं असून सुद्धा आम्ही टेन्शनमध्ये, ज्यांना काहीच नाही मूल ती किती टेन्शनमध्ये आहे. मग हे सरकारला बरं वाटतं काय? माझ्या सुद्धा मुलाची इच्छा आहे, मी मम्मी जाईन तर देशासाठीच जाईन, मला दुसरी नोकरी नको आहे म्हणून. आता माझा मुलगा 18 वर्षाचा आहे, त्याच्या भरतीचं चाललंय आता. आणि मुलगी सुद्धा म्हणते मी पोलीसमध्येच जाईल. तो म्हणतो आपला पप्पा देशासाठी गेला ना, देशासाठीच जगायचं, घरी नाही म्हणतोय. मी बोले बाबा नको, मी एकटी आहे, मला कोण बघणार? नाही म्हणतो मम्मी, देशासाठीच मी जगणार.